राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा जो आहे तो सुरू आहे आणि उद्या 27 एप्रिल रोजी बुलढाणा शहरामध्ये त्यांचा आभार दौरा जो आहे तो पोहोचणार आहे। आणि या जिजामाता प्रेक्षागारच्या या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी बघू शकताय जी सभा आहे ती सभा या ठिकाणी होणार आहे। हा स्टेज जो आहे तो यासाठी तयार केला जातोय। या ठिकाणाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित जे नागरिक असणार आहेत, कार्यकर्ते असणार आहेत, त्यांना ते या ठिकाणाहून संबोधित करणार आहे। तर मोठी बंदोबस्त जो आहे या ठिकाणी बसण्यासाठी जी व्यवस्था आहे कार्यकर्त्यांची ती या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी स्टेजचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। सोबतच आपण या ठिकाणी बघू शकताय की झेंडे जे आहे शिवसेनेचे झेंडे या ठिकाणी लागलेले आहेत। मोठ्या संख्येने जे आहेत लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच जे आहेत शिवसेनेचे प्रमुख जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते बुलढाण्यात दाखल होणार आहेत आणि जनतेला या ठिकाणी ते संबोधित करणार आहेत। परंतु राज्य सरकारने या वेळेला जे आहे निवडून आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि लाडक्या बहिणींचे हप्ते देखील थांबलेले आहेत। यावर एकनाथ शिंदे हे कसं उत्तर देतायत आणि काय बोलतायत याकडे बुलढाणेकरांचं लक्ष लागून आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।